लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या पुढील काही येणाऱ्या भागांचे अपडेट जाणून घेऊया आपल्या या व्हिडिओमध्ये। चला तर मग प्रेक्षकांनो, अजिबात वेळ वाया न घालवता सुरुवात करूया आपल्या या व्हिडिओला। तर आता आपण इथं पाहणार आहोत की काव्याला घराबाहेर काढू पाहणाऱ्या रम्याची नांगी ठेचत काव्याने मिळवला पार्थवर विजय, त्याचबरोबर वसवत रम्याची ठेचली नांगी। तर आता आपण इथं पाहतोय की सध्या रम्याने काव्यावरती राग पकडलेला आहे आणि तिने आता ठरवलं आहे की काव्याला चांगली जन्माची अद्दल घडवायची। माझ्या पार्थला जिंकण्याचा प्रयत्न करते काय, असं काहीतरी करते ना की थेट पार्थपासून दूरच जाईल, सरळ घर वगैरे सोडेल। तर आता वसवत्या तिला म्हणू लागते की रम्या, नेमकं तुझ्या मनामध्ये सुरू तरी काय आहे, नेमकं काय करणार आहेस तू ते मला सांग पहिलं। त्यावर रम्या म्हणते, आई ते तर अजून मी सुद्धा ठरवलेलं नाही आहे, पण असं काहीतरी करणार आहे ना मी की ज्यानंतर ती काव्या पूर्णपणे हदरून जाईल आणि स्वतःहूनच आपलं हे घर सोडून कायमची तिच्या माहेरी निघून जाईल आणि पुन्हा कधीच माझ्या पार्थच्या आणि माझ्या आयुष्यात फिरकण्याचा विचारसुद्धा करणार नाही। त्याबरोबर मग लगेचच तिला वसवत्या म्हणत असते की हे बघ रम्या, उगाचच्या उगाच काहीतरी वेडेपणा करायला जाऊ नकोस, करायला जाशील एक आणि होईल काहीतरी भलतंच, त्यामुळे गप्प बस तू, जरा उगाच आगाऊपणा करू नको। रम्या म्हणते, आई मी सांगितलं ना तुला, तू काळजी करू नको, मी आहे ना, मी सगळं व्यवस्थित सांभाळून घेईन, तू शांत राहा, मी सगळं व्यवस्थित अगदी तुझ्या मनाप्रमाणे करेन। त्यावर वसवत्या म्हणते, माझ्या मनाप्रमाणे म्हणजे काय करणार आहेस तू? त्यावर रम्या म्हणते, तुला ती काव्य ह्या घरात नको आहे ना, त्या काव्याला घराच्या बाहेर हकलेन। वसवत्या विचारत असते की रम्या तुझ्या डोक्यात काय शिस्त आहे, काय शिस्त आहे, पण वसवत्याला रम्या मात्र काहीच सांगत नसते। तर दुसऱ्या बाजूला आता काव्य विचार करू लागते, चला मी सुंदर दिसते याचं प्रमाणपत्र तर मला देशमुखांकडनं आधीच मिळालं आहे, कारण देशमुखांची नजर माझ्यावरनं हलता हलत नव्हती, पण आता एवढ्यावरच तुला बसून चालणार नाही काव्या, काहीतरी असं करावं लागेल हटके देशमुखांसाठी की जे बघून देशमुख तुझ्यावर एकदम इम्प्रेस्ड झाले पाहिजे। एक काम करते, मस्त त्यांच्या आवडीचा काहीतरी बेत करते, असा विचार करत काव्या किचनमध्ये येते। आता त्या ठिकाणी मालिनी काकू येतात आणि मालिनी काकू आता काव्याला विचारतात, काय सुनबाई, काय चाललंय आता? त्यावर काव्या म्हणत असते, काही नाही हो आई, आता विचार करते की मस्त काहीतरी पार्थसाठी पदार्थ स्वतःच्या हाताने बनवावं, नाहीतर एक काम करते, मी ना आजचा सगळा स्वयंपाक बनवते, आज तुम्ही स्वयंपाकघराला सुट्टी द्या, आज तुमची ही सून स्वयंपाक बनवणार आणि तुम्ही निवांत मस्तपैकी आरामात बसून खा, पण त्यासाठी तुम्हाला माझी एक फक्त छोटीशी मदत करावी लागेल। मालिनी काकू म्हणतात, काय बरं सुनबाई? त्यावर मग काव्या म्हणत असते की मला ना देशमुखांच्या आवडीनिवडी फारशा माहीत नाही आहेत, त्यांना काय काय आवडतं त्याची ना तुम्ही मला एक यादीच द्या, मला जमतील तितके सगळे पदार्थ मी त्यांच्यासाठी करणार आहे, त्यांना जिंकण्याचा निश्चय जर केलेलाच आहे तर त्यासाठी प्रयत्नसुद्धा अगदी पूर्ण करायला हवेतच की। त्यावर मालिनी काकू म्हणतात, ठीक आहे, मी तुला यादी देते। मग आता काव्या म्हणत असते, देशमुख बघालच तुम्ही, आज ही काव्या पार्थ देशमुख कशी तुमची विकेट पाडते ते, आजपर्यंत तुम्ही काव्याचं जे रूप पाहिलेलं नाही आहे ना, आता तुम्ही काव्याचं ते रूप पाहाल। त्याबरोबर मग मालिनी काकू काव्याला सांगतात की पार्थला कढी पकोडा आवडतो, साबुदाणा आवडतो, तुझ्या हातचं श्रीखंड आवडतं, परत त्याला वरण भात आवडतं, वरण त्याला तिखट नाही आवडत, त्याला वरण साधं आवडतं, त्याला मेथीची भाजी आवडते, त्याचबरोबर त्याला छोले आवडतात, तसं त्याला पुरी आवडते, आणखी गुलाबजामसुद्धा पार्थला आवडतात। त्याबरोबर काव्या म्हणते, चला मग ठरलं, आज पार्थ देशमुखांच्या आवडीचा हा सगळा बेत मी स्वतःच्या हाताने बनवणार। आणि मग काव्या ही आता पार्थच्या आवडीचं सगळं जेवण बनवायला घेते। सगळ्यात अगोदर आता ती छोलेची भाजी करण्यासाठी छोले शिजायला घालते, दुसऱ्या बाजूला तांदूळ वगैरे साफ करून धुवून ती भात शिजायला टाकते, तर एका बाजूला डाळ बनवण्यासाठी ती डाळ शिजायला लावते। तर आता मग ती विचार करते की हे सगळं शिजून होईपर्यंत मी कणिक मळायला घेते। काव्य आता कणिक मळत असताना त्या ठिकाणी रम्या येते आणि रम्या काव्याला एक ऑडिओ रेकॉर्डिंग ऐकवते। आता काव्या ते रेकॉर्डिंग ऐकते, तर त्यामध्ये रम्या म्हणत असते, गुरुजी जरा मोठ्याने बोला। गुरुजी म्हणतात की रम्या, तुझं आणि पार्थचं लग्न होणार अशी भविष्यवाणी मी स्वतः केलेली आहे आणि आजपर्यंत कुठल्याही जोडप्याच्याच काय, मी कुठल्याही बाबतीत केलेली भविष्यवाणी खोटी झालेली नाही आहे आणि ही भविष्यवाणीसुद्धा खरीच होणार। आता हे ऐकून मग मात्र काव्याला खूप मोठा धक्काच बसलेला असतो। काव्य विचार करू लागते,
हे सगळं कसं शक्य आहे? नाही नाही नाही, गुरुजींनी मला स्वतः सांगितलं होतं की असं काही होणार नाही. मग रम्याला गुरुजी असं का म्हणाले असतील? काव्या रम्याला म्हणत असते, रम्या, मला गुरुजींच्या बोलण्याने वगैरे कशानेच काहीच फरक पडत नाही. माझ्या नवऱ्याला मी कसं जिंकते हे फक्त तू बघ. मग रम्या तिकडनं निघून जाते. तर इकडे काव्या विचार करते की नाही नाही, ते काहीही असलं तरी हे असं नाही होऊ शकत. पार्थ फक्त माझे आहेत आणि ते माझेच राहतील. नाही, मला काहीही करून गुरुजींना भेटायला हवं, त्यांच्याशी बोलायला हवं. मग काव्या आता तिकडनं गुरुजींना भेटायला जायला निघत असते. तर इकडे मालिनी काकू ह्या काव्याला असं घरातनं बाहेर पडताना बघून विचारू लागतात, काय गं काव्या, काय झालं? आता तर तू म्हणालीस ना की पार्थसाठी तुला स्वयंपाक बनवायचा आहे म्हणून, आणि आता हे असं अचानक बाहेर निघून कुठे चालली आहेस? काही महत्त्वाचं काम आहे का? आणि तू इतकी टेन्स का दिसतेस? काही घडलं आहे का? काव्या काहीच बोलत नसते. मालिनी काकू काव्याला पुन्हा प्रश्न विचारतात, काव्या, काय गं, काय झालं? तू इतकी टेन्स का दिसतेस? काही घडलं आहे का? सांग तरी मला. मग काव्या म्हणत असते, नाही आई, काही झालेलं नाही आहे, तुम्ही विचार नका करू एवढा, मी येते. आणि मग आता माझं थोडं महत्त्वाचं काम आहे, मी तेवढं संपवूनच येईन. एवढं बोलून काव्या ही तिकडनं घराबाहेर पडते. आता ती गुरुजींकडे येते आणि विचारते गुरुजींना, गुरुजी, तुम्ही रम्याला कॉल केला होतात का? गुरुजी म्हणतात, मी आणि रम्याला स्वतःहून फोन करेन. काव्या, मी कधीच गरज नसताना कोणालाही संपर्क करत नाही. ज्याच्या भविष्याचं भाकीत माझ्या हातात असतं, मी फक्त त्यालाच संपर्क करतो. त्याबरोबर मग काव्या, तुम्ही रम्याला काही सांगितलं आहे का? म्हणजे तिचं आणि पार्थच्या लग्नाबद्दल तुम्ही असं भाकीत केलं आहे का गुरुजी की रम्याचं आणि पार्थचं लग्न होईल म्हणून? पण गुरुजी, तुम्ही तर मला म्हणाला होतात की आमचं नातं आणखीन घट्ट होत जाणार आहे या सगळ्या त्रासातून मी पुढे गेल्यावर. गुरुजी म्हणत असतात, हे बघ काव्या, मी भाकीत तेच करतो जे विधिलिखित असतं, आणि विधिलिखित हेच आहे की खरंच पार्थ आणि रम्या दोघंजणं स्वतःच्या स्वइच्छेने लग्न मंडपात लग्नपाटावरती बसतील. मध्ये अंतरपाट धरला जातील. दोघांच्याही हातात एकमेकांच्या नावाच्या वरमाला असतील, पण वरमाला घालताना नवऱ्या बदलल्या जातील. त्यावर काव्या म्हणते, म्हणजे? त्यावर गुरुजी सांगतात, पार्थ बरोबर तुझी शतजन्माची गाठ बांधली गेली, त्यामुळे रम्या ही फक्त पार्थ बरोबर जोडीदार म्हणून उभी असेल, पण त्याची जोडीदार, त्याची जीवनसंगिनी म्हणून निवडली मात्र कायम तूच जाशील, कारण तूच ती आहेस. ते स्थान फक्त तुझं आहे, आणि एखाद्या स्थान एखाद्या व्यक्तीला दिल्यानंतर पुन्हा त्याच्याकडून ते हिसकावलं जात नाही, कारण ते त्याच्या नशिबात असतं. त्यानंतर मग गुरुजींना पुन्हा एकदा काव्या विचारते, म्हणजे गुरुजी, तुम्ही रम्याला फोन केलेला नाही आहे? त्यावर गुरुजी नकार देतात. त्यावर मग आता काव्या म्हणू लागते, याचा अर्थ ही रम्या माझ्याशी खोटं बोलली. रम्या इतकी नालायक नीच मुलगी मी बघितलेलीच नाही आहे. मग ती गुरुजींना म्हणते, गुरुजी, मी असा वेळेच्या गैरवेळी येऊन तुम्हाला त्रास दिला त्याबद्दल खरंच मी तुमची माफी मागते, आणि आता मी येते. नाही म्हणजे तुम्ही ही जी काही भविष्यवाणी वगैरे केलेली आहे त्याबद्दल खरंच मी तुमचे आभार मानते, आणि मला माफ करा, मी डायरेक्ट येऊन तुम्हाला हे असे प्रश्न विचारले. खरं तर मी तुमच्यापेक्षा वयाने खूपच लहान आहे, त्यामुळे मी तुमच्याशी येऊन थेट बोलणं तुम्हाला आवडलं नसेल. त्यावर गुरुजी म्हणतात की नाही काव्या, उलट मला तुझा हा परखड स्वभाव अगदी आवडतो. उलट तू येऊन माझ्याजवळ स्पष्टपणे बोललीस, तुझं मन मोकळं केलंस, हीच गोष्ट माझ्यासाठी खूप महत्त्वाची आणि मोलाची आहे. आतापर्यंत जर तू ह्या गोष्टी तुझ्या मनात ठेवल्या असत्यास तर त्या माझ्यापर्यंत पोहोचल्या असत्याच, पण तू मला जोपर्यंत या सर्व गोष्टी विचारल्या नसत्यास तोवर मलाही तुझ्या प्रश्नांची उत्तरं देता आली नसती. तू उलट स्वतःहून येऊन मला विचारलंस, हे उत्तम काम केलंस. मनात आलेली प्रत्येक गोष्ट ताबडतोब विचारली की तिचं निरसन होतं. मनात घोळवत ठेवली की तिची गाठ तयार होते, आणि कालांतराने ते गाठीचं रूपांतर विषात होतं, आणि ते विष संपूर्ण घरादारात, नातेवाईकात, कुटुंबात, नात्यात, संसारात पसरलं जातं, आणि मग पूर्ण संसाराच्या वाटाघाटी होतात. त्याबरोबर काव्या म्हणते, बरोबर म्हणालात तुम्ही गुरुजी, तुम्ही शिकवलेली ही गोष्ट मी कायम लक्षात ठेवेन, आणि आजच्या नंतर पुन्हा कधीही माझ्या लक्षात आलेली कुठलीही गोष्ट मी ताबडतोब विचारेन आणि माझ्या शंकेचं निरसन करेन. त्यावर गुरुजी म्हणतात, उत्तम, शाब्बास. त्यावर काव्या गुरुजींचा आशीर्वाद घेते. गुरुजी तिला अष्टपुत्र सौभाग्यवती भव असा आशीर्वाद देतात. त्याबरोबर काव्या म्हणते, मी येते, आणि मग काव्या तिकडनं निघालेली असते. आता काव्या ही
निघालेली असते खरी, पण आता तिच्या मनात मात्र रम्याबद्दल खूप राग असतो. ती ठरवते की आता मी रम्याला सोडणार नाही, जन्माची चांगली अद्दलच घडवते तिला. तर इकडे आता सकाळ सकाळ नंदिनी हिच्यासाठी जीवाने छान बुके आणलेला असतो. आता गुलाबांचा तो बुके द्यायला डिलिव्हरी बॉय आलेला असतो. गुड्डू भैया, डिलिव्हरी बॉय आणि जीवा तिघं नंदिनीला बुके घ्यायला जबरदस्ती करत असतात. पण नंदिनी त्यांना सांगून टाकते की हे बघा जीवा, मला तुमच्याकडनं काहीही नको आहे, समजलं तुम्हाला, निघा बरं तुम्ही आत्ताच्या आत्ता इकडनं. जीवा म्हणतो अगं असं काय करतेस नंदिनी, ऐक ना. पण नंदिनी म्हणते मी म्हटलं ना मला तुमचं काही एक ऐकायचं नाही आहे, तुम्ही इकडनं निघा. आणि ती त्याला बाहेर काढते आणि दरवाजा बंद करते. आता दरवाजा इतक्या जोरात नंदिनी बंद करते की फुलं आतमध्ये येतात आणि डेट बाहेर जातात. त्याबरोबर आई म्हणते बघ फुलं तुझ्या हातात आली आणि डेट बाहेर गेले. जीवांचं प्रेम आहे हे नंदिनी, जे तुझ्या हातात आलं आहे बघ. त्याबरोबर नंदिनी म्हणू लागते आई तू गप्प बस गं, उगाचच्या उगाच काहीतरी इमोशनल बोलून तू मला ब्लॅकमेल करू नकोस, समजलं ना. मला तुझं काही एक ऐकून घ्यायचं नाही आहे आणि मला जीवांचं प्रेम वगैरे काहीसुद्धा नको आहे. त्यामुळे ना तू उगाचच्या उगाच मला काहीतरी खोटं नाटं सांगणं बंद कर आणि बाजूला हो बरं तू, मला जाऊ दे. आणि एवढं बोलून आता नंदिनी ही तिकडनं जाऊ लागत असते. आई म्हणते नंदिनी अगं थांब, ऐक माझं. पण नंदिनी आईचं काहीच ऐकत नसते. आता ती फुलं ती तिथंच आता ठेवून देते डायनिंग टेबलवर आणि जाते. त्यावेळी पुन्हा एकदा आई नंदिनीजवळ येते आणि नंदिनीला म्हणते हे बघ मी तुला फोर्स करत नाही आहे, पण तरीही एकदा विचार कर, ही फुलं जीवाने दिलेली आहेत तुझ्यासाठी. आता आई तिकडनं निघून जाते. तर बाबा आतमध्ये येतात आणि बघतात तर काय, डायनिंग टेबलवरती अशी डेट नसलेली फुलं कुणी ठेवली. उगाचच्या उगाच घरामध्ये कचरा, वाटतं ही फेकायला विसरली शारदा, म्हणून मग बाबाच ती फुलं फेकून देतात घराबाहेर. आता हे घराबाहेर बाबांनी फुलं फेकलेली असतात ही गोष्ट नंदिनीला माहीत नसते. नंदिनी ती फुलं खोलीत न्यायला बाहेर येते, त्यावेळी फुलं नसतात. नंदिनी विचारते आई इथली फुलं. त्यावर आई म्हणू लागते अगं तूच तर म्हणालीस ना तुला ती फुलं नको आहेत म्हणून तुझ्या बाबांनी कचरा पेटीत फेकून दिली. पेटीत नाही म्हणता येणार, अशीच दारातनं बाहेर होलपटून लावली आहेत. त्याबरोबर नंदिनी म्हणते काय आई बाबांनी ती फुलं फेकून दिली आणि तू काहीच नाही बोललीस. आई का फेकून दिलीस तू ती फुलं बाबांना, तुला माहिती होतं ना की ती फुलं जीवाने दिली होती म्हणून, मग तरीही का केलं तसं तू. त्याबरोबर शारदा म्हणत असते अगं मी जेव्हा तुला म्हणत होते की ती फुलं फेकून देऊ नको, ती फुलं सांभाळून ठेव, जपून ठेव, त्यावेळी तर तुला ती फुलं नको होती. आणि आत्ता बाबांनी जर ती फुलं फेकून दिली आहेत तर तुला आता ती फुलं हवी आहेत. काय गं नंदिनी हे लहान मुलांसारखं, याला काय अर्थ आहे. विचित्रवाई वागणं झालं आहे तुझं, मला तर ना काही कळतच नाही. नको होती ना तुला ती फुलं म्हणून फेकली बाबांनी, हवी असतील तर जा अंगणात गोळा कर, असतील इथेच. त्याबरोबर मग नंदिनी होकार देते. त्याबरोबर इकडे जीवाने आता धनंजयला फुलं फेकून देताना पाहिलेलं असतं. आता जीवा धनंजयने ती फुलं फेकून देताना बघून खूपच जास्त नर्वस झालेला असतो. जीवाला वाटतं की याचा अर्थ माझ्या प्रयत्नांना अजून 1% यशसुद्धा मिळायला सुरुवात झालेली नाही आहे. नंदिनीला फुलं खूप आवडतात, पण तरीही नंदिनीने फुलं जपून न ठेवता बाबांना फेकून द्यायला लावली. याचा अर्थ नक्कीच नंदिनी अजूनही माझ्यावरती रागवलेली आहे. पण नंदिनी अगं अशी किती वेळ रागवून राहणार आहेस तू माझ्यावर, सोड ना आता माझ्यावरचा राग, असं तो म्हणत असतो. इतक्यात त्या ठिकाणी खरीखुरी नंदिनी येते आणि ती फुलं गोळा करू लागते. आता जीवाचा स्वतःच्या डोळ्यांवर विश्वासच बसत नसतो की चक्क नंदिनी आली आहे आणि नंदिनी ती सगळी फुलं गोळा करते. मग जीवा आता काय करतो, जीवा हा डोळे चोळून बघतो तर त्याला कळतं की नाही मला स्वप्न पडत नाही आहे, तर ही खरोखरच नंदिनी आहे. मग आता लगेचच जीवा हा मनात विचार करतो येस, याचा अर्थ माझ्या प्रयत्नांना हळूहळू यश येतं आहे. नंदिनीने फुलं घेतली म्हटल्यावर नंदिनी ती फुलं घेऊन घरात येते आणि आता त्या फुलांपासून तिला फोटो फ्रेम बनवायची असते. आता ती फोटो फ्रेम बनवण्यासाठी तिला जे काही फ्रोझन फोटो फ्रेम बनवायला साहित्य लागतं ते सगळं ती घेऊन येते. आणि तिचा आणि जीवाचा त्यांनी जो फोटो काढलेला असतो गुढीपाडव्याच्या दिवशी, तो फोटो ती आणते आणि आता त्या फोटोला ती छान फोटो फ्रेम बनवते. त्याबरोबर आता हे सगळं काही शारदा बघते आणि शारदाला खूप छान वाटतं. शारदा आता नंदिनी ती फोटो फ्रेम रूममध्ये लावल्यावर निघून जाते आणि तिकडे आता शारदा धनंजयला घेऊन येते आणि धनंजयला ती फोटो फ्रेम दाखवत म्हणते हे बघा. नंदिनीने जीवावर तिचं
प्रेम आहे ते प्रेम दाखवण्यासाठी ही फोटो फ्रेम इथे अशी तयार करून लावली आहे। धनंजय म्हणतो माझ्या मुलीचं त्या जीवावर काही प्रेम वगैरे नाही आहे, माझ्या मुलीला कुठलीही गोष्ट वाया घालवायला आवडत नाही आणि म्हणूनच माझ्या नंदिनीने ते केलेलं आहे, समजलं ना। त्यावर मग शारदा धनंजयला म्हणते तुमचे डोळे जरा संपूर्ण खोलीभर फिरवा आणि बघा नंदिनीच्या खोलीत किती फोटो फ्रेम आहेत। ही तुमची, तिची आणि माझी फ्रेम, ही तिची, आरूची आणि काव्याची फ्रेम, ही आपल्या 5 जणांची फॅमिली फोटो फ्रेम। पण तरीही नंदिनीने त्यांची फ्रेम बदलून त्यांना ही अशी फोटो फ्रेम गुलाबापासून तयार नाही केली, तर तिने फक्त जीवाच्या फोटोला अशी फ्रेम तयार केली, जीवाच्या आणि तिच्या। आता तरी समजा आणि तुमची चूक सुधारा। पण धनंजय हा काहीही न ऐकून घेता तिकडनं निघून जातो। शारदा म्हणत असते की काहीही झालं ना तरी जावई बापूंना सुद्धा ही गोष्ट दिसायला हवी, त्यांना सुद्धा कळायला हवं की त्यांच्या प्रयत्नांना यश येते, म्हणजे त्यांना सुद्धा बरं वाटेल। मग शारदा लगेचच बाहेर जाते आणि जीवाला म्हणते जावई बापू चला माझ्याबरोबर। जीवा कुठे असं विचारतो तर ती सांगते सरप्राईज आहे चला। आणि मग जीवाला ती फोटो फ्रेम दाखवत म्हणते हे बघा जावई बापू, हे नंदिनीने स्वतःहून तिच्या हाताने बनवले, मगाशी तुम्ही जी फुलं दिली होतीत ना त्या फुलापासून। आता हे बघून तर जीवा आणखीनच खुश झालेला असतो। जीवा म्हणतो वा 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 आई, अहो तुम्ही काय दाखवलंय। ही फोटो फ्रेम बघून माझं मन एकदम गार्डन झालंय, अगदी फुलांचा बगीचा झालाय मनाचा। याचा अर्थ हळूहळू मी नंदिनीला परत मिळवू लागलोय। आई तुमचा आशीर्वाद आणि साथ जर अशीच असेल ना तर मी माझ्या नंदिनीला लवकरात लवकर परत मिळवेन, ही मला 100% खात्री आहे। असेल ना तुमचा आशीर्वाद माझ्या पाठीशी कायम असाच। त्याबरोबर मग लगेचच शारदा म्हणू लागते हो मग असेलच की। तर दुसरीकडे आता रम्या ही मात्र बघते तर घरात तिला काव्य कुठेच दिसत नसते। रम्या आता खुश होते आणि विचार करते चला म्हणजे गुरुजींचा आवाज ऐकून काव्य घर सोडून गेली, पण ते सगळं खोटं होतं। पण काव्याला काय माहिती ते सगळं मी फक्त AI जनरेटरवरून एडिट करून घेतलं होतं, ते ऑडिओ डबिंग होतं ते। इतक्यात त्या ठिकाणी काव्य येते। आता काव्य घरात येते आणि रम्याला एक सणून मुस्काटात लगावून देते आणि म्हणत असते कसं वाटलं, बरं वाटतंय। पुन्हा माझ्याबरोबर खोटं बोलताना ना रम्या एकदा नाही दोनदा नाही 10दा नाही 100दा विचार करायचा, समजलं ना। त्याबरोबर मालिनी काकू, पार्थ, वसुआत्या त्या ठिकाणी येतात आणि आता मालिनी काकू विचारतात काव्य अगं काय झालं, तू रम्यावर असा हात का उगारलास। त्यावर मग काव्य म्हणत असते आई अहो मला कशाला विचारताय, विचारा ना हिलाच। रम्या आता तरी स्वतःच्या तोंडाने सगळं काही मालिनी काकूंना सांगणार आहेस की मी सांगू। नाही, ज्या काही करण्या करून ठेवल्यास त्या स्वतःच्या तोंडाने सांगायची तर तुला लाज वाटत असेल, त्यामुळे मीच सांगते। त्याबरोबर आता लगेचच इकडे मालिनी काकू म्हणत असतात काव्य काय झालं आहे सांग तरी मला बाळा। मग काव्य आता सांगू लागते काय झालं नाही, या रम्याने काय केलं माहिती आहे तुम्हाला, हिने मुद्दामून माझ्यासमोर असं ते साठे गुरुजी आहेत ना आपले, त्यांचं खोटं व्हॉईस डबिंग आणलं आणि त्यामध्ये साठे गुरुजींनी भविष्यवाणी केली होती की तुझं आणि पार्थचं लग्न होईल वगैरे, आणि हिने ते मला ऐकवलं। हिला वाटलं की मी घर वगैरे सोडून निघून जाईन, पण ही गोष्ट एक विसरली की मी काव्या मी कधीही कुठलाही चुकीचा निर्णय घेत नाही। मला प्रत्येक गोष्टीची शहानिशा केल्याशिवाय निर्णय घेण्याची सवय नाही। रम्या पुढच्या वेळी जर असं काही केलंस ना तर याद राख गाठ माझ्याशी आहे। त्याबरोबर हा व्हिडिओ इथेच संपतो। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल। पुढचा व्हिडिओ येईपर्यंत या व्हिडिओचा छान पद्धतीने आनंद घेत राहा। तुम्हाला ही मालिका कशी वाटते हे आम्हाला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका। टाटा बाय बाय, धन्यवाद, टेक केअर ऑल ऑफ यू।